नमस्कार म्हणले. आजपासून आम्ही नवीन चॅनल सुरू करतोय. त्यात आम्ही दोघं मिळून येणार आहे आणि आम्ही पूजेचे, कुठे फिरण्याचे असे व्हिडिओ शूटिंग करणार आहे. परत काही किचनचे रेसिपी वगैरे दाखवणार आहे. असे सर्व आम्ही मिक्स व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहे आपल्यासाठी. तर आम्हाला असं वाटतं की आपली माहिती सगळ्यांना पोचावी आणि सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून आम्ही हे करत आहे. आता बघा आम्ही हे देवाचं हे आम्ही चेंज करतो आहे. आधी आमच्याकडे अशा प्रकारचं देवार ठेवला होता आम्ही, तर आता आम्ही थोडं बदलवतो आहे. आम्ही थोड्या पायऱ्या वगैरे आणलेल्या आहेत. पूर्वी हे असंच ठेवलं होतं, आता हे काढून टाकतोय आम्ही आणि नवीन पायऱ्या आम्ही आणलेल्या आहे. 1 मिनटं मी दाखवतो तुम्हाला. आता बघा ह्या पायऱ्या बनवलेल्या आहे आणि या मापानुसार बनवलं आहे. ही पायरी मोठी आहे, ही थोडी छोटी आहे आणि वरची अतिशय छोटी आहे. ही 3 इंच आहे, ही 2 इंच आणि ही 1 इंच. आता बघा या पायऱ्या इथे एक खांब असल्यामुळे आम्हाला थोडं पायऱ्या असं टाकायला त्रास होतो आहे, पण आम्ही त्या मापाने बनवलेले आहे. तो बघा पायऱ्या बनवल्या आधी. आता बघा आणि आता यावर हे आसन. आता बघा हे नवीन फोटो आहेत. आता ह्यामध्ये नवीनमध्ये बघा सगळ्यात मध्ये हे खंडेराव महाराज हे सेंटरला आहे आणि हे मापाचे बनवून घेतलेले फोटो आहेत. ही देवी माता आहे. देवी माता कोणत्या बाजूला आहे? या बाजूला ही डेकिंग आहे. ही देवी माता बघा इथे महालक्ष्मी, कोल्हापूरची आई महालक्ष्मी माता. आणि ही श्री सत्यनारायण भगवान हे इथे आहे. आता बघा हे संपूर्ण वरच्या पायरीवर आलेलं आहे आणि आता ही सेकंड पायरीवर काय ठेवायचं? देव स्वच्छ पितांबरीने देवाला चांगलं स्वच्छ करून देवाची आंघोळ केलेली आहे आणि आता अभिषेक करते. आता आम्ही देवांचा अभिषेक करायचा आहे आम्हाला. आपण सर्वात आधी या दिवा लावून घेतलेला आहे, पण दिवा मी खाली ठेवलेला होता, आता इथे ठेवलेला आहे. आता देवाची स्थापना केली म्हणून आम्ही वरती घेतलेला आहे. आता आम्ही मूर्त्यांची स्थापना करतोय. ठीक. आणि सर्वात प्रथम आता गणपती बाप्पाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम गम गणपतये नमः. 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 आता बघा आपण पंचामृत स्नानाने अभिषेक केला. आता साध्या पाण्याने ओम गम गणपतये नमः. 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 ओम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्री गणपती बाप्पा नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्री गणपती बाप्पा शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता आपण साध्या पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि आता आपण गणपती बाप्पाला असं व्यवस्थित स्वच्छ वस्त्राने पुसून आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. ही तुळजा भवानी आमची कुलदेवता आहे, आम्ही ती स्थापना करतो आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आता आपण देवीच्या मंत्राने 5 वेळा अभिषेक केलेला आहे आणि आता आपण शुद्धोदक स्नानाने अभिषेक करणार आहे देवीचा. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता आपण देवीला स्वच्छ वस्त्राने पुसून देवी स्थापना करणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण परत पाण्याने अभिषेक करतोय. आता आपण शुद्ध पाण्याने अभिषेक करणार आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम नमो भगवते वासुदेवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम नमो भगवते वासुदेवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता आपण भगवान वासुदेवाची स्थापना करणार आहोत. भगवान वासुदेव सृष्टीचे रचयिता भगवान वासुदेव. हे बघा भगवान वासुदेवाच्या स्थापना केलेली आहे. आता लक्ष्मी माता. आता आपण लक्ष्मी माते म्हणतो होणार आहे. ओम श्री लक्ष्मी श्रीं ओम श्रीं नमः. ओम श्रीं नमः. ओम श्री लक्ष्मी नमः. ओम श्री ओम श्रीं नमः. ओम श्री नमः. अभिषेक. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. तर देवीला पुसून घ्यायचंय आणि तिच्या आसनावर तिला ठेवायचं. आता आपली अन्नपूर्णा घ्यायची. आता आपण अन्नपूर्णाची पूजा करतोय. ओम श्री अन्नपूर्णे नमः. ओम श्री अन्नपूर्णे नमः. ओम श्री अन्नपूर्णे नमः. ओम श्री अन्नपूर्णे नमः. आता आपण अन्नपूर्णा मातेची शुद्धोदक स्नानाने अभिषेक करू. ओम श्री अन्नपूर्णे नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. 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 आता ही देवी अन्नपूर्णा मातेची. आता भगवान शिव भोलेनाथ यांना आपण अभिषेक करणार आहोत. ओम नमो शिवाय नमः. 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 शुद्धोदक स्नानं समर्पयामि. 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 आता आपण शिव भगवानीला स्वच्छ करून टाकला. आता खालच्या पायरीवर आम्ही आमच्याकडे सूर्य भगवान आहे. ग्रहांचे देव म्हणून सूर्य भगवान त्याची सुद्धा एक पूजा करायची असते. म्हणून आम्ही ही 9 ग्रहामधले सूर्य भगवान त्यांना घेतलेले. आता त्यांच्यावर अभिषेक करतोय. ओम श्री सूर्याय नमः. 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 शुद्धोदक स्नानं समर्पयामि. 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 आणि यानंतर आपण स्वच्छ करून घ्यायचे. आधी पुसून घ्यायचे. त्यांना मी या पायरीवर खालच्या पायरीवर ठेवतो आणि आता 3 नंबरच्या पायरीवर ठेवलेले आहे. आणि आमच्याकडे हे श्रीयंत्र असते. या श्रीयंत्राचा मी अभिषेक करू शकतो. श्रीयंत्रासाठी असं आसन असतं ते आसन ठेवायचं. ओम श्रीं नमः. श्रीयंत्रावर अभिषेक करताना ओम श्रीं नमः या मंत्राचा अभिषेक करायचा आहे. ओम श्रीं नमः. 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 श्रीयंत्रावर आपण अभिषेक केलेला आहे. आता शुद्धोदक. ओम श्रीं नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. 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 आणि श्रीयंत्र ठेवताना लक्षात ठेवायचं की हे पश्चिमेला येईल, टोक
तसंच ठेवायचं आहे. हे एकसारख्या बाजू असतात, ह्या एकसारख्या बाजू असतात ते पश्चिमेला आल्या पाहिजे. हो, या सरळ बाजू दिलेले आहेत, हे सरळ आलेले आहेत, हे सरळ आलेले आहेत. हे पूर्व पश्चिम ठेवायचं असतं. आणि हे बघा बाजूला सरळ आलेलं नाही आहे, हे क्रॉस आहे. एक वरची बाजू आली, मध्ये खड्डा आला. तर जे सरळ बाजू आहे ते सरळ आपल्याला ठेवायचं आहे. श्री यंत्रदेवताय नमः. आता आपण श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे. आणि आता आपल्याला गजलक्ष्मी, ही गजलक्ष्मी आहे, यांचं पण ओम श्रीम नमः, 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 ओम श्रीम नमः. शुद्धोदकस्नान समर्पयामि. आणि गजलक्ष्मीला आपण एक आता श्रीयंत्राच्या बाजूला गजलक्ष्मीचं तोंड नेहमी देवाकडे ठेवायचं पूर्व दिशेला. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. गजलक्ष्मी ठेवत खातो. आता एवढी पूजा झालेली, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आम्ही इथेच थांबवतो. आता याच्यानंतर देवांना हळदी कुंकू वगैरे करायचे, फुलं वगैरे देवा पण आधीच लावलेला आहे. आता तुपाचं निरंजन लावून देवाची आरती वगैरे करायची, पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. बाकीची विधी आम्ही करून घेतोय. आपलं पूर्ण झालेलं आहे. आता पूजा वगैरे सर्व करून झालेलं आमचं. आता या नैवेद्य दाखवत आहे. तर जेव्हा आपण कुलदेवतेचं कुठल्याही कुलदेवतेचं करतो त्यावेळेला आपण देवांना नेहमी पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचं, म्हणून आम्ही हा पुरणपोळीचा नैवेद्य केलेला. मी ह्या 5 पोळे आणि दुधावी साखरेचं नैवेद्य. अशा प्रकारे आज आमची पाडव्याची सगळी पूजा झालेली. आणि होळी मी उभी केलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ केला नाही. पण मी आता तुम्हाला थोडीशी शूटिंग दाखवते. आता ही पोळी आपण भरून घेतलेली आहे, सर्व विधीप्रमाणे करून घेतलेलं आहे. इथे पोळीसाठी आम्ही इथे 2 पानं, सुपारी, पैसा, त्याचा हे ठेवलेला आहे, विडा ठेवलेला आहे. आणि गुढीला नारळ हे केलेला आहे. गुढीसाठी पाणी ठेवलेलं आहे, दिवा लावलेला आहे, हळदी कुंकू आहे. आणि नैवेद्य ह्यानंतर मी स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण दाखवून देणार. तो व्हिडिओ काही करणार नाही आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगून देते. नमस्कार बांधलो, ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि हे चॅनल तुमचं वाटत असेल, आपलंसं वाटत असेल, त्याला पटापट लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि माझे मिस्टर पूजापाठ करतील आणि मी तुम्हाला सर्व किचनच्या रेसिपी वगैरे दाखवेल. आणि बाहेर जाऊन सुद्धा मी व्हिडिओ करणार आहे. तर तुम्हाला आमच्याकडनं कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून सांगा.